शहरात गेली अनेक वर्षांपासून बेकायदेशीर सावकारी व्यवसाय सुरू असून या बेकायदेशीर सावकारीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत, तर काही जण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत। अशा बेकायदेशीर सावकारीला पायबंद घालण्यास उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयास अपयश आले आहे। फोफावलेल्या सावकारीला पायबंद नाहीच, सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत। सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मांमध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे। या शहरामध्ये अनेक यात्रा, जत्रा, सण, उत्सव, मिरवणुका मोठ्या प्रमाणात असतात। उत्सवप्रिय शहर म्हणून आगळीवेगळी ओळख असून एकेकाळी सोलापूरमध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जाणकार वृद्ध मंडळी सांगतात। जुन्या जमान्यामध्ये सोलापूरमध्ये नरसिंग गिरजी मिल, जाम मिल यासह इतर काही मिल होत्या, त्यातून कापड निर्माण होत होते। चाटी गल्ली, सराफ बाजार यांसारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते। कालांतराने सोलापूरमधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले। मिल बंद पडल्या आणि कामगार देशोधडीला लागले। बेरोजगारी वाढली, कामावर एक आणि खाणार चार अशी अवस्था सुरू झाली। यामध्ये राजकारण आल्याने सोलापूरचा विकासाऐवजी भकास झाला। सोलापूर शहर सावकारी परवाना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेच कमी दराने व्याज बट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते। सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात। सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिलं जात नाही। सर्व नियमांना हरताळ पासून पाहिजे तसं व्याज आकारलं जात आहे। वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात, परंतु नियम करणारेच नियम पायदळीत उडवतात। लक्ष्मीचे दर्शन झाले की कसले नियम आणि कुठला कायदा, ठराविक रक्कम मिळाली की दिला जातोय परवाना। सोलापूर शहरात परवाना नसलेले अनेक सावकार असून 5%, 10%, 20% पर्यंत हे सावकार समोरच्या व्यक्तीची गरज पाहून व्याज आकारतात। त्यासाठी कोरे चेक, बॉन्ड घेतात। वेळप्रसंगी घर, जागा, शेती लिहून घेतात। त्याचबरोबर शेती, घर, जागेवर कब्जा देखील करतात। संबंधित व्यक्तीकडून व्याज देण्यात उशीर झाल्यास मारामाऱ्या, शिवीगाळ देखील करतात। भरमसाठ व्याज घेतल्याने अनेक सावकार मालामाल झाले असून अंगावर मोठ्या प्रमाणात सोने घालून आणि महागड्या गाडीतून फिरताना दिसतात। व्याजाने पैसे घेणारा मात्र कंगाल होतोय। गरीब असल्यामुळे तो कोठेही तक्रार करू शकत नाही। याचाच फायदा हे बेकायदेशीर सावकार घेतात। बेसुमार व्याज भरून शहरातील अनेक लोक भिकेला लागले आहेत। सोलापूर शहरात व्याज बट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक सावकार शेतजमीन, घर, जागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो। सावकारच्या या कृतीला पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार शहर उपनिबंधक कार्यालयाला असून आता हेच उपनिबंधक कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसत आहेत। भरमसाठ व्याज आकारणाऱ्या सावकारावर कारवाई तर सोडाच, बेसुमार व्याजात खपलेल्या माणसांची साधी तक्रार देखील उपनिबंधक कार्यालय घेत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे। याबाबत पोलीस आयुक्तांनी जातीने लक्ष घालून सोलापूर शहर जादा व्याज आकारून बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पत्रकार यशवंत पवार यांनी केली आहे। प्रतिनिधी प्रकाश इंगोले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर